हे परमेश्वर आम्हाशी बोल प्रभू. होय माझे देवा. प्रभू आज कोणतीच गोष्ट आम्हाला अडू शकत नाही पित्या. यस माझे तुझा देवा. गौरव होणारच आहे माझ्या होणार परमेश्वर. आहे ईश्वराजा. तुला धन्यवाद देतो. धन्यवाद आणि ईश्वराजा. प्रार्थना येशूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा विषय आहे परमेश्वराचा मुख प्रकाश. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. तो आहे परमेश्वराचा मुख प्रकाश. की का परमेश्वराचा मुख प्रकाश आम्हासाठी गरजेचा आहे हे आम्ही पुढं वाचनामध्ये पाहणार आहोत. की कशा प्रकारे इस्रायलने ते गमवलं आणि कदाचित आम्ही देखील ते गमवत आहोत. पण आम्हाला त्यांच्याकडून शिकायचं आहे आणि देवाचा गौरव आम्हाला करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी निर्गम 19 अध्याय. आपण मोशेबद्दल याच्या पहिले ऐकलंय म्हणून मी पुष्कळचा पाठ डायरेक्ट घेईल. देवाचा आत्मा तुम्हाला सांगेल, तुम्ही नंतर रीड करू शकता. आपण पाहिलं होतं की बायबल सांगतं की परमेश्वराने इस्रायलला मिस्राच्या बंधनातून बाहेर काढलं आणि ज्या समुद्र दुभागल्यानंतर त्यांनी काही दिवस प्रवास केल्यानंतर जसे सिनाय राणामध्ये पोहोचले, प्रभूने मोशेला वरती बोलवलं आणि सांगितलं की माझ्या लोकांसंगती मला बोलायचं आहे आणि तू त्यांना माझ्याकडे घेऊन ये, त्यांना शुद्ध कर आणि त्यांना माझ्याकडे घेऊन ये. मी तुझ्याबरोबर बोलणार, मी तुझ्याबरोबर बोलणार आणि ते सर्व लोक माझी वाणी ऐकणार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण वाचूया ते वचन या ठिकाणी 19 अध्याय आणि 9 वचन. आणि यहोवा मोशेला म्हणाला, पहा मी तुझ्याकडे निबिड मेघात येतो, यासाठी की मी तुझ्याशी बोलताना लोकांनी ऐकावे आणि त्यांनी सर्व काळ तुझ्यावर विश्वास ठेवावा. हे वचन आम्हाला स्पष्ट करतं की प्रभूची इच्छा होती का परमेश्वराची वाणी कुणी ऐकावी? लोकांनी ऐकावी. हा, कुणी ऐकावी? लोकांनी ऐकावी. आणि ज्यावेळेस परमेश्वर त्या पर्वतावर येईल ती उपस्थिती कुणी पाहावी? लोकांनी पाहावी. म्हणजे दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की एक म्हणजे प्रभूची वाणी त्यांना ऐकू येणार आहे आणि दुसरं ज्या परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी मोठं सामर्थ्य त्यांच्यावर प्रकाशमय होणार आहे. बायबल सांगतं की प्रभूने मोशेला सांगितलं लोक तयार आहेत का? लोक म्हणले होय आम्ही तयार आहेत. परमेश्वर म्हणला की एक काम कर, त्यांना शुद्ध कर आणि मग तिसऱ्या दिवशी त्यांना माझ्याकडे तू घेऊन ये, एक सीमा त्यांच्यासाठी आखून ठेव, तू फक्त वरती यायचं, त्यांनी एक विशेष जागेवर उभं राहायचं, त्याच्या पलीकडे त्यांनी यायचं नाही आणि मग मी तुझ्याशी बोलल, ते तुला आणि मला पाहतील आणि मला ते ऐकणार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की मोशे जो आहे तो डोंगरावर गेला, प्रभू त्याच्याशी बोलला, 10 आज्ञा त्याला दिल्या आणि हे सर्व कोण ऐकत होतं? लोक ऐकत होते. हे सर्व कोण ऐकत होतं? लोक ऐकत होते. पण बायबल सांगतं की मोशे तिथून खाली आला, इस्रायल स्वतः काय बोललं या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. 18 वचन, 20 अध्याय 18 वचन. तेव्हा गर्जना आणि जाळ व करण्याचा आवाज व धुराने भरलेला डोंगर ही सर्व लोकांनी पाहिली आणि ते पाहून लोक पळाले. आणि काय काय होतं वरती? गर्जना, जाळ आणि धूर होता. तिथे कोणाची उपस्थिती आली होती? देवाची. देवाची. बायबल सांगतं का देवाची उपस्थिती तिथं आली. हे प्रत्यक्षात पाहिली. कुणी पाहिली? लोकांनी पाहिली. ही प्रत्यक्षात लोकांनी पाहिली आणि स्वतः परमेश्वर मोशेशी बोलत असताना हे सर्व वचन त्यांच्या कानात पडलेले आहेत. पण बायबल सांगतं का त्यावेळेस सर्व इस्रायल लोकांनी मोशेकडे एक विनंती केली आणि विनंती काय होती? पुढचं वचन. आणि ते मोशेला म्हणाले, तू आम्हाशी बोल म्हणजे आम्ही ऐकू, परंतु देव आम्हाशी न बोलो. तो बोलला तर कदाचित आम्ही मरू. इस्रायल मोशेला काय विनंती करतोय? तू आम्हाशी बोल, तू आमच्याशी बोल, देव आम्हाशी न बोलो. देवाची इच्छा होती का मी कोणाशी बोलावं? लोकांशी बोलावं. पण लोक या ठिकाणी ती वाणी ऐकल्यानंतर ही घोषणा करतात की इथून पुढे परमेश्वर आम्हाशी न बोलो. कोण आम्हाशी बोलो? मोशे. का त्यांनी स्वतः देवाची उपस्थिती नाकारलेली आहे. आता जी वाणी येईल कोणाद्वारे येईल? मोशेद्वारे. कोणाद्वारे? मोशेद्वारे. म्हणजे इस्रायल या ठिकाणी काहीतरी गमावणार आहे. इस्रायल या ठिकाणी काहीतरी गमावणार आहे. प्रत्यक्षात जी वाणी येणार होती ती म्हणतात की ती वाणी आम्हाला नको, ती वाणी आम्हाला नकोय. आणि पहा परमेश्वर म्हणला का जे त्या काळात झालं ते आज पण चालू आहे, ते आज पण चालू आहे. जसं त्यांनी माझी वाणी जी प्रत्यक्षात त्यांच्या कानात जाणार होती त्यांनी ती नाकारली आणि ते म्हणतो आजही पवित्र आत्म्याच्या स्वरूपात मी तुमच्यात वस्ती करतो आणि मी डायरेक्ट तुमच्याशी बोलू इच्छितो, पण अनेक लोक मला ऐकायला तयार नाहीत. योहान शुभवर्तमान 14 अध्याय 25 आणि 26 वचन. मी तुम्हाजवळ राहत असतानाच तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी ज्याला बाप माझ्या नावाने पाठवील तो पाराक्लेत म्हणजे पवित्र आत्मा तुम्हा सर्व शिकवील. कोण दिला आता?
पवित्र आत्मा हा, तो तुम्हाला सर्व शिकवल, तो तुम्हाला सर्व शिकवेल. पवित्र आत्मा स्वतःमध्ये कोण आहे? देव. देव आहे. पवित्र आत्मा स्वतः कोण आहे? देव आहे. आणि ख्रिस्त स्वतः काय म्हणतो? मी जे सांगाल ते तुम्हाला तो काय करणार आहे? प्रगट करणार आहे. Yes. तो तुमच्याशी बोलणार आहे, तो तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे याही ठिकाणी देवाची वाणी आता स्पष्ट कोणाच्या कानात ऐकू येईल? आपल्या कोणाच्या आत्म्यात येईल? आपल्या. पण ज्या प्रकारे त्या काळामध्ये ते लोक म्हणले की प्रभू आम्हाशी न बोलो, मोशे आम्हाशी बोलो. आणि आजही पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे, तो आमच्याशी बोलण्यास तयार आहे. पण अनेक लोक आजही त्याच प्रकारे करतात की त्यांना पवित्र आत्म्याची देवाची वाणी नाही ऐकायची, त्यांना फक्त कुणाद्वारे प्रभूचं वचन पाहिजे? पास्टरद्वारे. कोणाद्वारे? पास्टरद्वारे. त्या काळातले पास्टर कोण होते? मोशे. आणि आजच्या काळामध्ये आमची पण हीच मागणी की देव आम्हाशी न बोलो, फक्त कोण बोलो आम्हाशी? पास्टर. पास्टर. आणि म्हणून अनेकदा आमचं देवाची वाणी ऐकणं फक्त कधी आहे? रविवारी. कधी? रविवारी. आणि इतर कोणता प्रार्थनेचा दिवस कुठं असेल तोच दिवस आमचा आहे का त्या ठिकाणी आम्ही देवाची वाणी ऐकतो, ती पण डायरेक्ट नाही, ती पण कोणाकडून? पास्टरांद्वारे. पास्टरांद्वारे. मग चुकीचं आहे का? नाही, चांगलं आहे. पण देवाची इच्छा आहे का तुम्ही व्यक्तिगत पण देवाची वाणी ऐकली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ठिकाणी देव म्हणतो काहीच बदललं नाही. तिकडं पण सर्व मोशेवरच होतं, इकडं पण सर्व नजर कोणावर आहे? पास्टरांवर. नाही, मला त्यांचा संदेश खूप आवडतो, नाही चांगली गोष्ट आहे. पण त्यांचा संदेश दिवसात किती वेळेस असतो? अर्धा तास, पाऊण तास, 1 तास. पण दिवसात किती तास आहेत? 24 तास. कळत्या ठिकाणी देवाला तुझ्याशी बोलायचंय, देवाला आपल्या गोष्टी तुला प्रगट करायच्यात. पण या ठिकाणी जे इस्रायलनी केलं तेच आम्ही करतो. आम्ही पण पूर्णतः सेवकावर अवलंबून आहोत. आम्ही पण प्रभूची वाणी नाकारत आहोत. बायबल तर स्पष्टपणे सांगतंय की मी आत्मा पाठवला, तो तुम्हाला शिकवल, तो तुम्हाला प्रगट करल, पण आपण त्याचं ऐकायला तयार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहे का साम्यता? त्यांनी देवाची वाणी प्रत्यक्षात नाकारली आणि आम्ही पण देवाची वाणी प्रत्यक्षात नाकारत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाची इच्छा आहे का जे इस्रायलने चूक केली ती तुम्ही करू नका, तर तुम्ही त्याच्यातून शिका. आणि तुम्ही फक्त एकच दिवस लक्ष लावू नका का ज्या दिवशी त्या ठिकाणी प्रार्थना असती, सहभागिता असती, तर तुम्ही व्यक्तिगत देवाच्या पायापाशी बसा आणि त्याची वाणी तुम्ही डायरेक्ट देवाकडून ऐका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्या प्रकारे इस्रायल म्हणलं की मोशे आम्हाशी बोलो, त्यांनी काहीतरी गमावलं, त्यांनी काहीतरी गमावलं. आणि आज आपण पण काहीतरी गमवत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग काय गमावलं इस्रायलनी? आपण वाचू या ठिकाणी. जर आपण या ठिकाणी निर्गम याचा 34वा अध्याय काढला तर आम्हाला कळलं इस्रायलनी नेमकं काय गमावलं. ज्या प्रकारे मी पुन्हा सांगतो की त्या ठिकाणी इस्रायलनी काहीतरी गमावलंय. आणि मग प्रभूने मला हे वचन दाखवलं आणि त्यांनी दाखवलं की इस्रायलनी काय गमावलं. इस्रायलला मिळतंय, पण ते कसं मिळतंय? आम्हाला पण मिळतंय, मग ते कसं मिळतंय हे सर्व आम्हाला या ठिकाणी समजणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी ज्यावेळेस बायबल सांगतं की लोक म्हणतात की मोशे आम्हाशी बोलो, देव आम्हाशी न बोलो, मग आता देवाची वाणी कोण ऐकणार? मोशे ऐकणार. देवा सान्निध्यात कोण बसणार? मोशे बसणार. मग त्याला काय मिळणार? या ठिकाणी वाचू या ठिकाणी आपण त्याचं 34वा अध्याय त्याचं 29वं वचन वाचू तिथून स्टार्ट करूया. रीड करा. मग असे झाले की मोशे सिनाई डोंगरावरून खाली आला आणि मोशे त्या साक्षीच्या 2 पाट्या हातात घेऊन डोंगरावरून खाली आला. तेव्हा त्याच्याशी बोलल्यामुळे आपल्या चेहऱ्याची कातडी झळकत होती, हे मोशेला समजले नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. काय गमावलं इस्रायलनी? हा, देवाचा मुख प्रकाश. काय गमावलं त्यांनी? देवाचा मुख प्रकाश. समजते ठिकाणी बायबल सांगतं का ज्यास तो देवाशी बोलत होता, तो प्रभूचं ऐकत होता, त्याची चेहऱ्याची कातडी झळकू लागली. म्हणजे जर सामर्थ्य प्रभूवर आहे, त्या सामर्थ्यामध्ये कोण गेला होता? मोशे गेला होता. आणि तेच सामर्थ्य घेऊन तो कुठं आला? खाली आला. खाली आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं का ठिकाणी का ज्या वेळेस आम्ही सेवाकडून ऐकतो, मग इथं पण पुढं काय सांगितलं? जर पुढचं वचन वाचलं तर जस्ट लोक मोशेकडे पाहायचे तर त्यांना दिसायचं की चेहऱ्याची कातडी काय होती? झळकत होती. आणि तो तेज आता कोणावर पडतोय? या ठिकाणी जे मोशेबद्दल झाले तेच या ठिकाणी होतंय, जे इस्रायल लोकांबद्दल झालंय. की ज्या प्रकारे मोशे वाटा निवडतो, आज फक्त पाळक जर हा वाटा निवडलाय, तो देवाच्या पायापाशी बसतोय, तर त्याच्यावर जो प्रभूचा मुख प्रकाश आहे तो तुमच्यावर येणार. प्रत्यक्षात तो येत नाही. कळलं नाही कळलं? इथं इस्रायल लोक कोणाला पाहायचे? आणि मोशेचा चेहरा काय व्हायचा?
तेजमय. कसा असायचा? तेजमय. म्हणजे त्याचा अनुग्रह, त्याचं सामर्थ्य कोणावर व्हायचं? मोशेवर. आणि मोशेचं कोणावर यायचं? लोकांवर. समजत्या ठिकाणी Yes. जे प्रत्यक्ष तेज आणि सामर्थ्य डायरेक्ट लोकांवर आलं पाहिजे ते फिरून येते कोणाद्वारे? मोशेद्वारे. आणि हेच इस्रायलनी गमावलं. हेच इस्रायलनी गमावलं. आज आमच्यावर बी सामर्थ्य आहे, आज आम्हालाही वचन कळतं, पण कोणाद्वारे? पास्टरांद्वारे. आज आमच्यावर पण अभिषेक आहे, सामर्थ्य, पण कोणाद्वारे? पास्टरांद्वारे. ते म्हणतो चांगली गोष्ट आहे, पण डायरेक्ट कधी घेशील? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? ज्यावेळेस ते म्हणले का फक्त मोशे आम्हाशी बोलो, ते काहीतरी इथं नाकारत आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात प्रभूची वाणी येणार. म्हणजे जे प्रगटीकरण येईल ना, ते सेवकाद्वारे नाही येणार. कोणाद्वारे येणार? डायरेक्ट परमेश्वराद्वारे. कोणाला? तुम्हाला. पण आता ते म्हणले का कोणाद्वारे बोल? मोशेद्वारे. म्हणून मोशेद्वारे प्रगटीकरण घ्या. कळतंय? आणि दुसरं, त्याच्या सानिध्यामध्ये प्रकाश आहे, त्याच्या सानिध्यामध्ये अभिषेक आहे, त्याच्या सानिध्यामध्ये काय म्हणतात त्याला, सामर्थ्य आहे. आणि ते पण मोशेवर सर्व येऊन जायचं आणि मग ते लोकांवर पडायचं. जी प्रत्यक्षात वाणी होती त्यांनी ती घेतली नाही. आता मोशेद्वारे येणार. जो मुख प्रकाश त्याचा प्रकाशमय होणार होता लोकांवरती, सामर्थ्याने ते भरणार होते, ते पण कोणाद्वारे येणार? मोशेद्वारे. आणि आज पण काही वेगळं गणित नाही. आज पण सर्व सेवकाचाच अभिषेक आपण घेऊन चाललो. आज पण त्याच्याचद्वारे आपण वाणी ऐकतोय. चांगले आठवड्यात एक दिवस, पण ते म्हणतो का 7 दिवस बाकी आहेत, 6 दिवस बाकी आहेत, त्यावेळेस तू काय करतो? त्यावेळेस तू माझी वाणी स्पष्टपणे ऐकली पाहिजे, तू माझा मुख प्रकाश घेतला पाहिजे. पण आपण तसं करत नाही. आपण भाऊक होतो. कसे होतो? भाऊक नाही. त्यांचा मेसेज द बेस्ट मेसेज आहे, पण म्हणतो का ते मला नको सांगू, ते मला पण माहिती आहे, कारण मीच त्याला दिलाय, ते मीच त्याला दिलाय. पण माझी इच्छा आहे का तू माझ्या पायापाशी बसा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मला प्रत्यक्षात तुला माझी वाणी द्यायची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं का ठिकाणी? पहा, मोशे कुठं जायचा? डोंगरावर. आणि डोंगरावरून खाली यायचा. कोणाची वाणी घेऊन यायचा? देवाची वाणी. देवाची. आणि त्याच्यावर त्याचा देवाचा तेज चमकायचा. कोणावर? मोशे. आणि तोच कोणावर यायचा? लोकांवर. पण पहा, एक मर्यादा आहे त्या ठिकाणी. एक मर्यादा आहे. कशा प्रकारे? पुढे वाचूया आपण. पुढचं वचन रीड करा. पुढं काय होतं? आणि अहरोनाने व इस्रायलच्या सर्व संतानांनी मोशेला पाहिले, तेव्हा पहा त्याच्या चेहऱ्याची कातडी झळकत होती आणि ते त्याच्याजवळ जायला भ्याले. हा, पुढं. तेव्हा मोशेने त्यांना हाक मारली आणि अहरोन व मंडळीचे सर्व अधिकारी त्याच्याकडे परत गेले आणि मोशे त्यांच्याशी बोलला. आणि त्यानंतर सर्व इस्रायलची सर्व संताने जवळ आली आणि यहोवाने त्याला सिनाई डोंगरावर सांगितले होते ते सर्व त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले. ओके, इथपर्यंत कळलं? हा. जे पण कोण परमेश्वर सांगायचा कोणाला? मोशेला. तो सगळं कोणाला सांगायचा? लोकांना. बरोबर आहे. त्यानंतर पुढं काय होतं? वाचूया. आणि मोशेने त्यांच्याशी बोलणे समाप्त केल्यावर त्याने आपल्या तोंडावर बुरखा घातला आणि मोशे यहोवासमोर त्याच्याशी बोलायला आत जात असे तेव्हा बाहेर येईपर्यंत तो बुरखा काढून ठेवीत असे. हा, पुढं. मग जे त्याला आज्ञापिले होते ते तो बाहेर येऊन इस्रायलच्या संतानास सांगत असे. आणि इस्रायलची संताने मोशेचे तोंड पाहत तेव्हा मोशेच्या चेहऱ्याची कातडी झळकत असलेली दिसे. आणि मोशे त्यांच्याशी बोलायला आत जाईपर्यंत तो आपल्या तोंडावर पुन्हा बुरखा घालीत असे. ओके. मोशे कुठं जायचा? डोंगरावर. खाली येऊन लोकांना काय द्यायचा? प्रभूची वाणी. आणि नंतर काय करायचा? हा, लक्षपूर्वक आहे का? यामध्ये खूप चांगलं प्रगटीकरण आहे. तो देवाच्या सानिध्यामध्ये जायचा, देवाची वाणी घेऊन यायचा. त्यामध्ये प्रभूची वाणी आहे पहिली गोष्ट. आणि दुसरं, त्याच्यावर मुख प्रकाश आहे. कोणाचा? देवाचा. जस तो बोलायचा, तो मुख प्रकाश कोणावर पडायचा? लोकांवर. पण ज्यावेळेस वाणी संपली, तो मुख प्रकाश काय करायचा? आज पण प्रेयरचा टायमिंग किती तास असतो? 1 तास 1.5 तास. आठवड्यात किती दिवस चर्च असतं? 1 दिवस चर्च असतं, एखादी दिवस ॲडिशनल बायबल स्टडी असती. जसं मोशेकडे एक वाणी यायची, तो वाणी घेऊन बोलायचा, मुख प्रकाश त्याच्यावर असायचा, पण तो काय करायचा? नंतर मुख प्रकाश पडतोय का लोकांवर? त्याच प्रकारे सेवक पण देवाच्या पायापाशी बसतो, प्रभूची वाणी आणतो आणि तुम्हाला देतो, पण ती 1 तास मिळते. आणि नंतर जसं तो त्याचा मुख प्रकाश झाकतो, हा पण तर सेवक आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये, कामामध्ये, सेवेसाठी निघून गेला. नंतर कुठे गेला प्रकाश? प्रकाश आहे कोणाकडे? मोशेकडे. पण त्यांनी काय केला? तो झाकून घेतला. सेवक थोडी 24 तास तुमच्याबरोबर बसलाय.
मुख प्रकाश दिला, पण किती तास किंवा 2 तास. नंतर त्यांनी पण आपल्याला काय केलं, झाकलं, म्हणजे वेळेची मर्यादा तो निघून गेला. तुम्हाला फक्त 1 तास प्रकाश मिळाला, त्यानंतर तुम्हाला प्रकाश नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टच होतंय का हार्ड चाललंय पॉईंट. का जसा मोशेचा एक टाइम होता, ती वाणी संपली, चेहरा झाकून टाकल. चेहरा टाकून टाकेल. म्हणजे चेहरा झाकतो म्हणजे काय झाकतोय आपला, तेच. त्याच प्रकारे आता सहभागिता संपली, तुम्ही तुमच्या घरी, तो त्याच्या घरी, पण मुख प्रकाश तर गेला ना. आता मुख प्रकाश गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं का ठिकाणी आम्हाला मुख प्रकाशाची गरज 1 तास 2 तास नाही, आम्हाला 24 तास देवाच्या सानिध्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. पहा, अनेकदा आपण या प्रकारे म्हणतो का ज्यावेळेस मी चर्चला जातो, ज्यावेळेस मी प्रार्थनेला जातो, माझा जीव आनंदी होतो, कारण देवाचा आत्मा माझ्याशी बोलतो. देवाचा आत्मा मला मोकळं करतो, देवाचा आत्मा मला प्रोत्साहित करतो. मला असं वाटतं का प्रभू माझ्या संगती बोललाय, म्हणून मला चर्चला जायला आवडतं, कारण त्या ठिकाणी प्रभू माझी भेट घेतो. म्हणून मला चर्चला जायला आवडतं, कारण तिचं माझं मन काय होतं, मोकळं होतं. बरोबर आहे. मग देव म्हणतो दरच आठवडे तुझं मन मोकळं होतं, म्हणजे कुठं ना कुठं ते कठीण होतं, कारण कुठं ना कुठं सोमवार मंगळवार बुधवार मग त्याचा पावर कुठं ना कुठं कमी होतो. तुझ्यामध्ये निगेटिव्ह विचार हावी होतात, पुन्हा तू कठीण होतो, आणि म्हणून तुला पुन्हा माझ्या मुख प्रकाशाची गरज पडते. समजतं किती लोकांना समजतंय ना. आपण म्हणतो का तो दिवस मला खूप आवडतो, कारण त्या दिवशी प्रार्थना असली का मला वाटतं का देव माझ्याशी बोलतो. मग देव म्हणतो का अरे मी 1 दिवसाचा परमेश्वर नाही, जे त्यांनी केलं तुम्ही का करता. मला माहिती आहे का 24 तास तुम्हाला माझी गरज आहे, आणि म्हणून मी प्रभूच्या प्रार्थनेत तुम्हाला शिकवलं का तुम्ही म्हणावं का आमची रोजची भाकर आज आम्हास दे. कारण ती भाकर म्हणजे फक्त भाकर नाही, ती भाकर म्हणजे माझी वाणी, ती भाकर म्हणजे माझा मुख प्रकाश आहे, कारण त्या भाकरीच्या निमित्ताने तू माझ्या सानिध्यात बसणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. म्हणून जे इस्रायलने गमावलं आज आम्ही तेच गमावतोय, आम्ही काही वेगळं करत नाही. कारण जेवढा मोशे बोलतो, जेवढा रविवारचा, जेवढा बुधवारचा, जेवढा जो ही प्रेयर मीटिंगचा दिवस असेल, फक्त तेवढाच मुख प्रकाश, नंतर आपण अंधारातच आहे. ते एकच वचन कसं ना कसं 3-4 दिवस आपला डोस देत 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 जातं, पण कुठं ना कुठं शुक्रवार शनिवारपर्यंत पूर्ण एनर्जी डाऊन होऊन जाते. पुन्हा रविवारची आपण वाट बघतो, कारण कधी प्रभू तो दिवस उगवल आणि मी तुझी वाणी ऐकणार. जे त्यांनी केलंय तेच आपण करतो. म्हणून देव म्हणतो का माझी इच्छा आहे का माझी वाणी त्याच्याद्वारे येती चांगली गोष्ट आहे, पण मला डायरेक्ट पण तुझ्याशी बोलायचं. माझा मुख प्रकाश त्याच्यावर पडतो, मग तुझ्यावर तो प्रकाश येतो, पण माझी इच्छा आहे का आता तो मुख प्रकाश डायरेक्ट तुझ्यावर पडला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजता ठिकाणी. म्हणून जे त्यांनी केलं ते आपण करू नये. मी असं म्हणत नाही का तुम्ही संडेचं चर्चला जाऊ नका, नक्की जा, पण फक्त 1 दिवस मुख प्रकाश घेऊ नका. मोशे पण बोलायचा, नंतर कवर काय करायचा, झाकून टाकायचं. मग नंतर त्यांना त्या प्रकारची गरज नव्हती का, होती. आम्हाला रोज प्रभूची गरज नाही का, आहे. म्हणून देव म्हणतो का रोज मला बोलायचंय, पण कुणीच माझ्या पायापाशी बसत नाही. फक्त सर्वजण अवलंबून आहेत. कधी मोशे जाईल आणि देवाची वाणी घेऊन, कधी तो दिवस येईल आणि पाळक मग संगती बोलत. ते म्हणतो का प्लीज आता दिवस बदला, मी तुमच्याशी बोलायला तयार आहे. मी माझी वाणी तुम्हाला डायरेक्ट द्यायला तयार आहे. मी वचनाचं प्रगटीकरण तुम्हाला डायरेक्ट देईल. मी माझा मुख प्रकाश डायरेक्ट तुमच्यावर प्रकाशमय करेल, पण कुणीच ती भूक आणि तळमळ दाखवत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का. पहा मोशे, आता मोशेच्या मागे काय एक व्यक्ती होता का, लाखोनी होते. किती होते, लाखोनी. मग सर्वांनाच मोशे दिसणार आहे का, नाही. समजतंय का ठिकाणी. त्याच प्रकारे सेवक पण बिझी असेल त्याच्या कामामध्ये, त्याच्या प्रेयरमध्ये, त्याच्या आध्यात्मिक गोष्टीमध्ये, नेहमीच तुम्हाला ते सानिध्य भेटल याची गॅरंटी नाही. मग आपण सर्व ब्लेम करणार कोणाच्या नावाने, पास्टरांच्या नावाने. का पास्टर भेटतच नाही हा पास्टर. मग तू का त्याच्या मागं पळतो. तुला मी डायरेक्ट द्यायला पाहतो, मी डायरेक्ट तुझा मुख प्रकाश माझ्यावर पाडायला तुझ्यावर पाहायला पाहतो, तू का घेत नाही. सर्व निर्भर होते कोणावर, मोशेवर. कधी मोशे जाईल, सगळ्यांचं लक्ष होतं कधी मोशे जाईल आणि कधी मोशे येईल. का देवाची वाणी घेऊन येतो आणि देवाचा प्रकाश आम्हाला राणून तो आम्हाला प्रकाशमय करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे त्यांनी केलं ते आपण करू नये, आपण त्यातून शिकावं. शिकावं. देव आम्हाशी बोलायला तयार आहे. देव त्याचा मुख प्रकाश आम्हावर प्रकाशमय करायला तयार आहे. म्हणून आम्ही आमचा वेळ आम्ही निश्चय केलाच पाहिजे का ज्या प्रकारे प्रभूच्या प्रार्थनेत तो आम्हाला शिकवतो. प्रभूने अशी प्रार्थना शिकवली का, त्याला माहिती आम्हाला गरज आहे कसली, वचनाची. आणि ह्या वचनामध्ये सानिध्य भेटल कोणाचं, देवाचं. त्याचा मुख प्रकाश मिळेल, त्याची वाणी मिळेल, याची गरज आहे आम्हाला. हे प्रभूला जाणू नये म्हणून तो शिकवतो, पण आम्ही त्याचं गांभीर्य धरत नाही.
नाही आज जमलंच नाही, नाही आज ॲडजस्टच झालं नाही. ते म्हणतो प्रार्थना तर केली होती प्रभूची, पण तुला त्याचं गांभीर्य नाही. तू माझ्यावर उपकार करत नाहीये, तू तुझ्यावरचा मुख प्रकाश गमवत आहे. समजतंय का? अनेकदा आपले शब्द कसे असतात, नाही काय सांगू, मला जमलंच नाही, मला ॲडजस्ट झालं नाही. आपण असं दाखवतोय का आपण उपकार करतोय कोणावर? देवावर. ते म्हणतो तू माझ्यावर उपकार करत नाहीये, तू स्वतः माझा मुख प्रकाश गमवत आहेस. आणि मग हा अंधार तुला कधी गाठल, तुझं काय करल याची गॅरंटी नाही. म्हणून तू माझं सानिध्य सोडू नको. जे त्यांनी केलं ते तू करू नको. तू 24 तास माझ्या सानिध्याची इच्छा बाळग आणि प्रार्थना कर का प्रभू, जरी माझा बायबल वाचायचा टाइम 1 तास 2 तास असेल, पण त्यानंतरही आत्म्यात मी नेहमी तुझ्यावर कनेक्ट असू दे परमेश्वर. कारण तुझा मुख प्रकाश मला नेहमी प्रकाशमय ठेवल आणि माझं अंतःकरण कठीण आणि कडू होणार नाही. नाही तर प्रार्थना संपली का सैतान बसलाच तुमचं हृदय कठीण करायला. प्रार्थना संपल्यानंतर हृदय कसं होतं? का? कारण विचार फिरतात. काय फिरतात? विचार फिरतात. विचार कोण टाकतो? सैतान. आणि त्याचं प्लस मायनस पण कोण सांगतो? सैतानच. आणि तुम्ही त्याला प्रत्युत्तर देत बसता. त्याला काय देत बसता? प्रत्युत्तर. आपण कधी फसतो आपला कळत नाही. तोच प्रश्न टाकतो, तोच प्लस मायनस दाखवतो, आणि असं झालं तर असं होईल बरं का, आणि तसं झालं तसं होईल. आपण तो नाही आज झालं मी असं करल. म्हणतो कोणा सांगती बोलतोस, आणि कोणाला तू हरवतो, कोणाला तू जिंकतो. तुझ्याच मनात तू हरवणार, तुझ्याच मनात तू जिंकला. तुला कधी फसवलं तुला कळलं नाही. तुला माझ्या मुख प्रकाशाची गरज आहे. कारण हा प्रकाश ज्यास येईल तुझ्यात अंधार राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी काय बोललो याच्या पहिले कळलं का? तुमच्या मनातच गणित चालू होतात. तुमच्या मनातच तुम्ही कुठं पोहोचून जातात. तुमच्या मनातच तुम्ही कोणा सांगती भांडणं करून बसता. तुमच्या मनातच तुम्ही ते सॉल्वही करता. तुमच्या मनातच नवीन प्रॉब्लेम तुम्ही उत्पन्न पण करता. ते म्हणतो का ऐक, जरा की नजर हटली का तो शिरणार. म्हणून जरी बायबल साईडला आहे पण आत्मा साईडला करू नको. तो नेहमी कनेक्टेड ठेव देवाबरोबर, कारण त्याचा मुख प्रकाशाची तुला गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? Yes. परमेश्वर त्याच्या वाणीद्वारे आत्म्यात तुम्हाशी 100% बोलणारच. तो त्या विचाराला हवी हुस देणार नाही. कारण देवाची इच्छा आहे का ज्या प्रकारे मी माझा तेज मोशेवर टाकला, मी माझी वाणी मोशेला दिली आणि मोशे ते कार्य करून घेतलं, तेच कार्य तुमच्यात करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण सानिध्याची आवड धरली पाहिजे. का देवा तुझं सानिध्य मला गरजेचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे त्यांनी गमवलं ते आपण गमवता कामा नाही. नाही. म्हणून निश्चय करा मला माझा वेळ द्यायचा. कारण हा वेळ मी देवाच्या उपकारासाठी देत नाही, मी माझा जीवन मुख प्रकाश होण्यासाठी देत आहे. आणि याचा फायदा पुढे मी तुम्हाला सांगल की याचा फायदा काय होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून काय द्या? वेळ. वेळ द्या. देवाच्या सानिध्याची आवड धरा. प्लीज त्याच्या पायापाशी बसा. खरा आनंद तिथं आहे, कारण त्याची वाणी येते प्रत्यक्षात. आणि बायबल सांगतं देवाची वाणी म्हणजे स्वतः परमेश्वर आहे. वचनच कोण आहे? परमेश्वर आहे. परमेश्वर. म्हणजे ते वचन फक्त वचन नसून स्वतः परमेश्वर तुम्हाशी बोलतोय. परमेश्वर तुमच्या हृदयात शिरत आहे. परमेश्वर तुमच्यातून जो घाणपणा आहे, जो अंधारपणा आहे, तो दूर करतोय. म्हणून प्लीज स्वतः मोकळीक द्या का प्लीज देवा तू ये आणि मी तुझ्या पायापाशी बसतो, जेणेकरून मला तुझी वाणी तुझा मुख प्रकाश लाभल. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून आपला वेळ काढा. उपकारिक वेळ प्रभूला नकोय. समर्पणाचा वेळ पाहिजे. कोणता पाहिजे? समर्पणाचा. समर्पणाचा. का आत्म्यातून पाहिजे का प्रभू 10 मिनिटं 15 मिनिटं 1 तास, पण क्वालिटी. पण काय पाहिजे? क्वालिटी. क्वालिटी पाहिजे. आणि बायबल जरी क्लोज झालं, आत्मा क्लोज करायचा नाही. आत्म्यावर कुणी बोट ठेवू शकतं का? नाही. ज्या प्रकारे विचारात तुम्ही इतक्या लांब जाता, मग आत्म्यातही बायबलमध्ये लांब गेलं पाहिजे का नाही? समजतंय का? बायबल क्लोज झालं, विचार नाही, विचार क्लोज होतात का? नाही. इथं पण कुठं कुठं मी जाऊन येतोय. त्याच प्रकारे ते म्हणतो इथंच राहा, पण जे वचन तू पहिले वाचलेत त्याच्यामध्ये फिरून तर एकदा बघ. वेगवेगळे प्रगटीकरण त्याच्यातले मी तुला दाखवणार आहे. येस. आणि ते वचन तुला प्रकाशमय करतील आणि तुझ्यातला जो अंधार आहे तो पूर्ण घालून टाकतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण पहा, देवाच्या वाणीमध्ये प्रोत्साहन देखील आहे. देवाच्या वाणीमध्ये मार्गदर्शन देखील आहे. आणि देवाच्या वाणीमध्ये आम्हामध्ये आध्यात्मिक बदलाव देखील आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची वाणी आम्हाला बरा वाईटाचं ज्ञान देखील देते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज आपला वेळ द्या, कारण त्याची वाणीची आणि त्याच्या मुख प्रकाशाची आवड धरा. दावीद काय म्हणतो स्तोत्र संहितामध्ये, ज्या प्रकारे हरण्याच्या ओघासाठी काय टाकती? धापा टाकते. तसा माझा जीव तुला भेटण्यासाठी काय करतो? धापा टाक. का त्याला भेटायचं? कारण त्याला माहिती आहे इथंच सांत्वन आहे, इथंच प्रोत्साहन आहे, इथंच मला धैर्य मिळणार, जगात ते मिळणार नाही. नाही.
म्हणून दावीद एवढा उत्सुक असायचा देवाच्या पायापाशी बसायला. आणि त्या टायमाला देव विशेष जागेमध्येच असायचा. कुठं? मंदिरात. आता तर जिथं गुडघे टेका तिथं परमेश्वर आहे, जिथं हाक मारा तिथं परमेश्वर आहे. आणि म्हणून देव इच्छुक आहे आम्हाला मार्ग दाखवायला, आम्हाशी बोलायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव स्वतः काय म्हणतो? मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. काय मागा? प्रभूचं वचन मागा. पुढे काय म्हणलं बायबल? शोधा. काय शोधा? प्रगटीकरण. काय शोधा? प्रगटीकरण. हा, त्याचं प्रगटीकरण. प्रभू म्हणलं ठोका, हे गुज आहे, हे उघडल. हे ठोका तुम्ही, हे काय? गुज आहे, हे उघडल तुम्हासाठी. पण ना तुम्ही मागताना, तुम्ही शोधताना, तुम्ही ठोकता. मी तर तयार आहे द्यायला, पण जर प्रयत्नच नाही तर फक्त संडेचा मेसेज घ्या, फक्त एक विशेष दिवसाद्वारे तुम्ही प्रभूची वाणी घ्या, तुम्हाला प्रत्यक्षात माझी वाणी मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज, जी चूक त्यांनी केली ती चूक आम्हाला करायची नाही. नाही. आम्हाला देवाच्या सानिध्याची आवड धरायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, आता पुन्हा या ठिकाणी दोन गोष्टीवर प्रभूने मला भर दिला. पहिले 29 वचन, 34 अध्याय 29 वचन. त्यामध्ये आम्ही पाहतो या ठिकाणी का मोशे जो होता तो कुठं गेला होता? डोंगरावर. आणि प्रभूने त्याला भरपूरशा आज्ञा दिल्या आणि दगडी पाट्या दिल्या. काय दिल्या? दगडी पाट्या. पण आता ह्यावेळी जस मोशे खाली आला, मुख कसं झालं त्याचं? तेजोमय. तेजोमय झालं. कसं झालं? तेजोमय. तेजोमय. आणि हा प्रकाश फक्त त्याच्यावरच नाहीये, तर बायबल सांगतं का ज्यास तो खाली आला लोकांवर पण त्याचा प्रकाश पडतोय, लोकांना पण तो तेज काय होतोय? दिसतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोन गोष्टी आहेत. पहिला तो डोंगरावर गेला तर असा तेज दिसला नाही. आपण याच्या पहिल्याचे अध्याय घेतले 19-24. त्यावेळेस मोशे कुठं जात होता? डोंगरावर. ज्यावेळेस परमेश्वराने मोशेला पाचन दिलं त्यावेळेस कुठं गेला होता? डोंगरावर. त्यावेळेस आपण नाही वाचलं असं का मोशेचं मुख कसं झालं? तेजोमय, प्रकाशमय. म्हणलं प्रभू इथंच का त्याचं मुख प्रकाशमय झालं? पहिल्याच्या अध्यायात तो तुला भेटून नाही आला का? थोडा विचार करा या गोष्टीबद्दल. इथं काय स्पष्ट भाषेमध्ये लिहिलंय का 2 पाट्या हातात घेऊन डोंगरावरून खाली आला तेव्हा त्याच्याशी बोलल्यामुळं आपल्या चेहऱ्याची कातडी झळकत होती. मग पहिले परमेश्वर नाही बोलला का मोशेशी? बोलला. मग त्यावेळी त्याची चेहऱ्याची कातडी झळकत होती का? समजतं का प्रश्न काय या ठिकाणी? याच्या अगोदर पण मोशे डोंगरावर गेला नव्हता का? गेला होता. देवाशी बोलला नव्हता का? बोलला होता, पण कातडी झळकत होती का? नाही. कातडी झळकत नव्हती आणि ती दुसऱ्यांना पण दिसत नव्हती. म्हणलं प्रभू असं काय झालं का ह्या भेटण्यामध्ये कातडी झळकू लागली? तर याच्या पहिले जर आम्ही पाहिलं 34 अध्यायामध्ये, तर त्याचं शीर्षक या प्रकारे देवाशी मोशेचं संभाषण. 33 अध्याय जर तुम्ही पंडित रमाबाई बायबल असेल त्यामध्ये शीर्षक आहे काय लिहिलंय? देवाशी मोशेचे संभाषण. हा, आणि त्यामध्ये जर आम्ही 22 वचन रीड केलं, 22 वचन वाचा. 22 वचन. हा, एक मिनिट सर्व काढा. 33 अध्याय 22 वचन. मग असे होईल की माझे तेज जवळून जात असता मी तुला त्या खडकाच्या भेगेत ठेवीन आणि मी जवळून जाईपर्यंत माझ्या हाताने तुला झाकीन. मग मी हात काढीन आणि तू माझी पाठ पाहशील, परंतु माझे तोंड तुला दिसणार नाही. हा पहा, मोशे म्हणतो का प्रभू तुम्हाला काय हो? प्रगट हो. काय हो? प्रगट हो. आता जसा इथं हॉलिजन तुम्ही पाहताय, जरी हॉलिजन दिसतो पण आतली फिलामेंट दिसते का आपल्याला? नाही. सूर्य आपण पाहतो तरी पण सूर्याला प्रत्यक्षात आपण पाहू शकतो का? नाही. समजतं ना मी काय म्हणतोय? सूर्य आपण पाहू शकतो तरी पण त्याला प्रॉपरली पाहू शकत नाही. तुमच्या समोर जो हॉलिजन आहे तुम्ही तो पाहू शकता तरी ती आतली फिलामेंट व्यवस्थित पाहू शकत नाही. त्या प्रकारे प्रभू त्याला प्रगट व्हायचा पण त्याला कधीच प्रभूचं स्वरूप दिसून आलं नाही. फक्त तेज दिसायचा. काय दिसायचा? फक्त तेज दिसायचा. आणि तो म्हणतो का प्रभू तू मला माझी इच्छा आहे का मी तुला पाहावं, पण देव काय म्हणतो का तू मला पाहू शकत नाही. मी तुला त्या भेगेत ठेवतो आणि ज्यास मी तुझ्याकडून जाईल मी काय ठेवतो? हात ठेवतो. काय ठेवतो? हात ठेवतो. आणि त्याला फक्त प्रभूची काय दिसली? पाठ दिसली. काय दिसली? पाठ. मी हे वचन यासाठी घेतो का मग आम्हाला वाटेल का त्याचमुळं त्याच्यावर तो तेज आला नाही. मी पुन्हा सांगतो की इथं तो कोणाची इच्छा धरतोय? प्रभूला पाहण्याची. पण त्यांनी प्रभूला पाहिलंय का? नाही. फक्त काय पाहिली? पाठ पाहिली. मग अनेकदा असं आम्हाला वाटतं की त्याचमुळं मोशेवर प्रभूचं काय आलाय? तेज आला. पण देव स्पष्ट भाषेमध्ये म्हणतो का तू माझा मुख पाहू शकणार नाही. मग प्रभूला म्हणलं का प्रभू कशामुळं त्याची कातडी झळकू लागली त्याच्यावर तेज आला? कारण बायबल सांगतं जर आम्ही पुन्हा 34 अध्याय काढला, त्याचं 34 आणि 35 वाचा. 34 अध्याय. आणि मोशे यहोवा समोर त्याच्याशी बोलायला आत जात असे. कुठं जायचा?
म्हणजे जात मंडपात जायचा. कुठं जायचा? मंडपामध्ये. हा, पुढे रीड करा. तेव्हा बाहेर येईपर्यंत तो बुरखा काढून ठेवीत असे. मग जे त्याला आज्ञापिले होते ते तो बाहेर येऊन इस्रायलच्या संतांना सांगत असे. आणि इस्रायलची संताने मोशेचे तोंड पाहात तेव्हा मोशेच्या चेहऱ्याची कातडी झळकत असलेली दिसे. हा, मला काय सांगायचं या ठिकाणी, इथं तो मंडपात जातोय, कोणाचं वचन ऐकून येतो? देवाचं. मग देवाची पाठ दिसली का पुन्हा इथं? पण चेहऱ्याची कातडी झळकती का नाही? मला फरक सांगायचा का मिसअंडरस्टँडिंग होऊ नये त्या अध्यायाला वाचून, का बाबा त्यांनी प्रभूची पाठ पाहिली म्हणून त्याच्यावर तेज आला. इथं कुठं त्यांनी कोणती पाठ पाहिली प्रभूची? देवाची वाणी ऐकून यायचं, पण कातडी काय व्हायची? झळकायची. झळकायची. मग प्रश्न हाच आहे का प्रभू जे असतो पहिले तुझ्याला भेटला, तुझी वाणी ऐकली, त्याची कातडी का नाही झळकली? तर परमेश्वर म्हणला, प्रभूने मला या प्रकारचं प्रगटीकरण दिलं की मोशे ज्यास माझ्या सानिध्यात यायचा, माझा मुख प्रकाश त्याच्यावर पडायचा, पण त्याच्यावर आलेला मुख प्रकाश इतरांवर पडत नव्हता. काय म्हणला परमेश्वर? मोशे कोणाच्या सानिध्यात जायचा? आणि देव कसा आहे? प्रकाशमय. कसा आहे? प्रकाशमय. प्रकाशमय. तो प्रकाश मोशीवर पडायचा, पण जो प्रकाश मोशीवर पडायचा तो मुख प्रकाश लोकांना दिसून येत नव्हता, किंवा तो तेज त्याच्याहून लोकांवर वाहत नव्हता. म्हणलं प्रभू असं का? तर परमेश्वर म्हणला का प्रथम ज्यावेळेस माझा मुख प्रकाश, माझी वाणी येते, तो प्रकाश येतो, तर ते तुझ्या आतमधला बदलाव, तुझ्या आतला अंधार दूर करतं. आणि जो कोणी त्याला परवानगी देतो तो अंधार दूर होण्यासाठी, ज्याच्यातला अंधार माझ्या प्रकाशात दूर होऊन जातो, मग तो आतला प्रकाश आता पूर्ण होऊन बाहेर वाहू लागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? प्रभूच्या सानिध्यामध्ये ज्यास आम्ही बसू, त्याचा मुख प्रकाश प्रत्यक्षात आमच्यावर येणार, पण तो पहिले आमच्या आतमधली काळीक, आमच्या आतमधली घाण काढणार. आणि जर आम्ही त्याला परवानगी देऊ, तो मुख प्रकाश आमच्या आतला अंधार दूर करणार. पण जर आम्ही त्याला परवानगी देणार नाही, तर लक्षात ठेवा, तुमच्यावर आलेला मुख प्रकाश झळकणार नाही. पण जर तुम्ही त्याला परवानगी देता, त्या मुख प्रकाशाला, त्या वाणीला, त्या वचनाला तुम्ही तुमच्यात बदलाव करू देता, तर लक्षात ठेवा, तुमच्या आतमधली पोकळीक तो प्रकाश भरून काढतो, आणि मग तुमच्या आत आलेला प्रकाश आता बाहेर पण पडू लागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोशेचा मुख प्रकाश आता लोकांना दिसू लागला. पहिले दिसत नव्हता, कारण त्याच्या आतच तो काम करत होता. का जोपर्यंत मोशे बदलत नव्हता, तो प्रकाश लोकांवर जाणार नव्हता. म्हणलं प्रभू कशा प्रकारे? प्रभू म्हणला मोशेकडे बघ, मोशेने खून केला होता. काय केला होता? खून केला होता. खून केला होता. आणि माझी आत नाही का खून करू नकोस. बायबल वाचा. मोशे म्हणतो, इब्रिकाराच्या पत्रामध्ये असं लिहिलंय का मोशे म्हणतो, क्षणिक सुख भोगण्यापेक्षा त्या यहुदी लोकांमध्ये आणि माझ्या प्रभूच्या सानिध्यात दुःखात राहणं किती चांगलं आहे. कोणाचे शब्द आहेत? मोशेचे. पण ह्याच मोशेला जस्ट परमेश्वर पाचारण देतो का ऐक ना, तुला मिस्रात जाऊन त्यांना बाहेर काढायचं, तो प्रभू जड जिभेचा आहे. क्षणिक सुख भोगण्यापेक्षा त्या लोकांमध्ये दुःखाची भाकर खाल्लेली बरी चांगली. पण हाच परमेश्वर म्हणतो का ऐक ना, ते दास्यमध्ये आहेत, त्यांना बाहेर काढायचं, तो प्रभू कसा आहे? मी जड जिभेचा. जायला तयार नाही. पण बायबल सांगतं का ज्यास प्रभूने त्याला दर्शन दिलं, देवाच्या सहवासामध्ये, देवाच्या मुख प्रकाशात तो राहू लागला. बायबल सांगतं का मोशेचं हृदय परिवर्तन झालं, आणि ते मेंढपाळाचं हृदय उत्पन्न झालं, जे प्रभूला त्याच्यामध्ये पाहिजे होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, तो नम्र झाला, तो लीन झाला, आणि ते हृदय त्याच्यामध्ये आलं. कोणतं? मेंढपाळाचं. कारण ज्या वेळेस बायबल सांगतं की तो 10 आज्ञा परमेश्वर त्याला दगडी पाट्यावर देत होता, इस्रायल खाली पाप करत होतं, आणि मग देवाचा कोप भडकला. पण मोशे विनंती करतोय कोणाला? देवाला. कोणाचं हृदय आहे? मोशेचं, मेंढपाळाचं. कोणतं? मेंढपाळाचं. कळतंय का मोशेचं परिवर्तन? एक टाइम होता का फारोच्या राज्यात जाऊन त्याला सोडवायची इच्छा नव्हती, पण आता हाच देवाशी बोलतो का ऐक ना, यांना असं सोडू नको. कोण बोलतोय? मोशे बोलतोय. देवाच्या मुख प्रकाशात, देवाच्या वाणीत पहिलं परिवर्तन तुमच्यात परमेश्वर आणणार. येस. आणि तो प्रकाश तुमच्यातला अंधार दूर करणार. आणि तो अंधार दूर झाला. तुम्ही ते रीड करा त्याच्यानंतरचे अध्याय. त्यामध्ये तो प्रभूला म्हणतो का ऐक, जर तू क्षमा केलं तर चांगली गोष्ट आहे, आणि जरी नाही केलं तर ऐक, माझं नाव त्या पुस्तकातून काय कर. कोण बोलतोय? मोशे. प्रभूला चेक करायचं होतं का, अरे माझ्या सानिध्यात राहून ते हृदय त्याच्यामध्ये आलंय का, जे हृदय माझं आहे. आणि ते हृदय मोशेमध्ये आलं. आणि जो बदलाव मोशेमध्ये आला, त्यानंतर जो तेज त्याच्यावर यायचा, आता हा तेज बाहेर पडू लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? पहा, खून करणारा व्यक्ती रागिष्ट व्यक्ती असतो. कसा असतो? रागिष्ट व्यक्ती. पण आता त्याच्यावर राग राहिलेला नाही. आता नम्र लीन व्यक्ती झाला. कसा झालाय?
नम्र आणि लीन. आणि ज्या त्याच्यामध्ये परिवर्तन झालं, तो प्रकाश त्याच्यामध्ये आला, त्याच्यातला अंधार निघून गेला, आता तो प्रकाश बाहेर वाहू लागलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही चर्चला जातो, मग आमच्यावर मुख प्रकाश नाही येत का? येतो. मग आपल्याला आलेला मुख प्रकाश बाहेर गेला पाहिजे का नाही? गेला पाहिजे. पण जोपर्यंत तो मुख प्रकाश तुमच्यात जे काम करतो, जर ते त्याला तुम्ही करू देत नाही, तो पुढे कॅरी फॉरवर्ड होत नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? तुम्ही रविवारी चर्चला जाता, तुम्ही घरात बायबल वाचता, तुम्ही देवाची वाणी ऐकता, तुम्ही देवाच्या मुख प्रकाशामध्ये, मग तुमची कातडी झळकली पाहिजे का नाही? झळकली पाहिजे. तुमच्यातला अभिषेक व्हायला पाहिजे का नाही? व्हायला पाहिजे. तुमच्या प्रार्थना आराधनेत सैतान पळले पाहिजे का नाही? पडले पाहिजे. तुमच्याद्वारे ज्यांचं हृदय कठीण आहे त्यांनी हलकं केलं पाहिजे का नाही? केलं पाहिजे. केलं पाहिजे. पण ते म्हणतो का, जर तुझ्यात मला जागा नाही कार्य करायला, तर तो मुख प्रकाश बाहेर पडणार नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हा मुख प्रकाश पहिले तुला प्रकाशमय करू इच्छितो, आणि एकदा का तू प्रकाशमय झाला, हा ट्रान्सपरंट होईल आणि हा पुढे वाहू लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा मुख प्रकाशात तुझ्यातला अंधार काय करेल? दूर करेल. दूर करेल. आणि मग हा मुख प्रकाश इथून दुसरीकडे वाहू लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज, ज्याची वाणी येईल, हा मुख प्रकाश येईल, हा पहिला तुमच्यात काम करेल. आणि म्हणून मोशेचा मुख प्रकाश पहिले लोकांवर झळकत नव्हता, कारण परमेश्वर त्याच्या आज्ञाद्वारे, वाणीद्वारे त्याच्यात काम करत होता. आणि जसं तो नम्र लीन झाला, तो फुलफिल झाला, तो पूर्ण झाला, आणि तो मुख प्रकाश आता बाहेर लोकांवर येऊ लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, एक सिंपल उदाहरण. नवीन करारामध्ये असं लिहिलंय की जुन्या बुदल्यामध्ये नवीन द्राक्षरस होतत नाही. समजा तो द्राक्षरस मला ह्यांना द्यायचा आहे किंवा घेऊन जायचा आहे, जुन्या बुदल्यात तो टाकला, तो काय होणार? तो फाटणार. काय होणार? फाटणार. तो पुढे जाणार नाही. नाही. पण जर ती नवीन असेल तर तो पुढे जाईल. यस. तो कसा होईल? पुढे जाईल. समजतंय की? आध्यात्मिक. ओके, एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. एखादे ब्रदर आहेत पुण्यामध्ये, कुठे आहेत? पुण्यामध्ये. त्यांना पुण्याहून बॉम्बेला घेऊन जायचं. कुठे घेऊन जायचंय? बॉम्बेला. आणि गाडी कुठून पाठवली? नगरहून. डिझेल भरलंय, पण डिझेलच्या टाकीला भरपूर खड्डे आहेत. गाडी पोहोचल का पुण्यापर्यंत? नाही. नाही. मग पुण्याचे लोक काय म्हणतील? गाडी एवर का त्या नगरच्या ब्रदरकड, पण ती काही कामाची नाही, कारण ती प्रॉपर चालत नाही. म्हणजे काय? प्रभू माहिती आहे बरं का त्यांना, पण ते नावाचे आहेत, बाकी काहीच कामाचे नाही. नाही. का? कारण जी वाणी त्यांच्याकडे येते, जो प्रकाश त्यांच्याकडे, त्यांच्यात खड्डे, त्यांच्यामध्ये काय आहेत? ते खड्डेच भरत नाही, म्हणून ते वाहून पुढे जात नाही. नाही. तुमच्यातून ते रिफ्लेक्ट व्हावं, दुसऱ्यांवर यावं, पण तुमच्या आतमध्ये काम होणं गरजेचं. 10 आज्ञा आल्या, तर मोशेचं काम फक्त हे नव्हतं का लोकांना वाणी द्यावी. प्रभूने त्यांना स्पष्ट केलं का ऐक, तू पण पाळ आणि त्यांना पण सांग. आणि जसं तो ॲग्री होतो, तो सहमत होतो, त्याच्या आतमध्ये परिवर्तन येतं, तर त्याचा मुख प्रकाश आता बाहेर पडू लागतो. जर आम्हाला प्रभूची सेवा करायची आहे, आम्हाला देवाचं राज्य गाजवायचं आहे, आमची इच्छा आहे का प्रार्थना रिझल्ट यावं, आमची इच्छा आहे का लोकांना वचन कळावं, आमची इच्छा आहे का लोकांचे आजार पाळावे, तुमचा मुख प्रकाश लोकांवर पडो, जो देवाचा तुमच्यावर येतो, तर त्यासाठी तुमच्या आतमध्ये प्रभूला काम करू द्या. नाहीतर करतात प्रार्थना, सांगतात, पण रिझल्ट येत नाही. नाही. ते म्हणतो तुझ्या आत खड्डे आहेत, यस. म्हणून मुख प्रकाश त्यांच्यावर पडत नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यातून पहिले प्रभू हृदय परिवर्तन करतो. काय करतो? हृदय परिवर्तन. आणि एकदा का ते त्या प्रकाशाद्वारे, त्या वाचनाने तुमचं हृदय परिवर्तन झालं, हा मुख प्रकाश बाहेर जाणार. योसेफाला इतका मोठा अधिकारी करण्या अगोदर प्रभूने त्याला वेगवेगळ्या परीक्षेतून घेऊन गेला. काय परिवर्तन करायचं होतं? हृदय. मोशे, थर्ड एक्झाम्पल मी घेईल शाऊलबद्दल. बायबलमध्ये क्लिअर लिहिलंय का शाऊल राजा होण्याच्या अगोदर ज्यावेळेस तो शमूएलला भेटला आणि तो पलटला, त्याचं काय बदललं? हृदय बदललं. असं लिहिलंय बायबलमध्ये का शमूएलला ज्या शाऊल भेटायला गेला, तो ज्यास पलटला, त्याचं हृदयच बदललं. पण दुसरं काय दिलं त्याला? हृदय. नवीन हृदय. आणि जोपर्यंत ते येणार नाही, तुमच्यावर असलेला प्रकाश इतरांवर पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदाचा तर अभिषेक झालाय, पण सिंहासन भेटलं होतं का? प्रभू कुठं पाठवलंय? जंगलामध्ये. हृदय परिवर्तन गरजेचं आहे. काय गरजेचं आहे? हृदय परिवर्तन. आणि एकदा का तुझं हृदय परिवर्तन झालं, तुझ्यावरचा मुख प्रकाश मी लोकांवर पाडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिष्य आपल्या समोर आणा. येशूच्या संगती राहून फक्त त्यांचं काय चाललं होतं? हृदय परिवर्तन. काय चाललं होतं? हृदय परिवर्तन. एकदा का परिवर्तन झालं, प्रभू गेला आणि देवाच्या सहवासात जास्त पुन्हा गेले, त्या प्रकाशमय झाले, आणि मग सेवेचा जोर आला.
त्या अगोदर रिझल्ट येत नव्हते. नव्हता. कारण जास्त एक भूत काढायला गेले, प्रभू काय म्हटला, उपास प्रार्थना करा. काय करा? उपास प्रार्थना. का? कारण येणाऱ्या दिवसात तुम्ही टीचिंग द्याल, उपास प्रार्थना करा. पण ते म्हणतो जर तुझीच उपास प्रार्थना नाही तर लोकांना टीचिंग काय देतो उपास प्रार्थना. म्हणून प्रभूने पहिले त्यांच्यात काम केलं यासाठी की जर तुम्ही माझं वचन टीच कराल, पहिले तुम्ही त्याप्रमाणे करा, म्हणजे लोकांवर तो प्रभाव पडेल. प्रेज गॉड. हालेलुया. प्रभूने सर्व त्यांच्याकडून काय घेतलं? करून घेतलं. आणि जस ते करू लागले मग तो प्रभूचा मुख प्रकाश त्यांच्याद्वारे लोकांवर पडू लागला. मग त्यांच्याही सावलीने लोक बरे होऊ लागले, त्यांच्याही संदेशाने लोक 3,000 लोक बदलू लागले. पण असंच ते झालं नाही. परमेश्वराचा मुख प्रकाश पहिले तुमच्यावर येईल, पण पहिले तो तुमच्यात काम करणार, यासाठी का तुमच्याद्वारे प्रभूला इतरांना प्रकाशमय करायचा आहे. प्रेज गॉड. हालेलुया. समजतं ना या ठिकाणी? Yes. बायबलचं सांगतं एक्झाम्पल एलियाबद्दल. का एलियाने आपला झगा टाकला कोणावर? अलिशावर. मग लगेच त्यांनी डबल चमत्कार केले का? नाही. ट्रेनिंग चालू झाली. काय चालू झाली? ट्रेनिंग चालू झाली. ट्रेनिंग. आणि जास्त तो गेला मग दुप्पट वाटा कोणावर आला? अलिशावर. त्या सर्व टाइममध्ये काय परिवर्तन झालं? हृदय परिवर्तन. प्रेज द लॉर्ड. एलियावर एक पट होता, याच्यावर दुप्पट. दुप्पट आला. आणि गेजाईवर किती आला पाहिजे? आला गेजाईवर? नाही. त्या सेवकाच्या सहवासामध्ये आहे, सानिध्यामध्ये मुख प्रकाश येतोय, पण आतमधली घाणच तो काढत नाहीये, म्हणून त्याचा मुख प्रकाश कधीच दुसऱ्यावर पडला नाही. नाही. त्याला पाठवलं प्रार्थनेला, जा प्रार्थना करून ये, लक्ष लाव. तो काहीच होत नाही. नाही. का? कारण लोभी आहे, स्वार्थी वृत्ती आहे, म्हणून तो त्या सानिध्यात राहून देखील त्याचा मुख प्रकाश लोकांवर पडला नाही. नाही. ते म्हणतो का गेजई बद्दल जे झालं ना ते आज आमच्याबद्दल होता कामा नये. कारण आम्हाला वचन मिळतंय. काय मिळतंय? वचन मिळतंय. वचन मिळतंय, आम्हाला मुख प्रकाश मिळतोय. आणि मग जर तुम्ही तुमच्या आतली घाण काढत नाही तर गेजई सारखंच होणार, जाणार आणि खाली येणार, काम होणार नाही. आम्हाला गेजई व्हायचं नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूला काम करू द्या. पुन्हा पुन्हा रीड करा घरी जाऊन, का झालं प्रभू. तुम्ही पण प्रभूला विचारा, प्रभू तुम्हाला प्रगट करेल आत्म्यामध्ये या सर्व गोष्टी. का पहिले तो आला पण त्याचा मुख प्रकाश दिसत नव्हता, तर प्रभूने प्रगटीकरण या प्रकारे मला दिलं का मी माझ्या प्रकाशाद्वारे पहिले त्याच्यात काम करू दिलं, आणि जास्त त्यांनी काम होऊ दिलं. आपलं हृदय मला दाखवलं का होय मेंढपाळासारखं हृदय माझ्यामध्ये आलंय, तो प्रकाश ऑटोमॅटिक वाहू लागला. त्याला कळलं पण नाही. काय लिहिलंय? त्याला कळलं पण नाही कधी सामर्थ्य वाहू लागलं. तुम्ही सहज केली प्रार्थना, लोक काय पॉवरफुल प्रार्थना सिस्टर. अहो मी तर सहज केली होती, जोर पण नव्हता लावला. तुमच्यातला प्रकाश कधी वाहणार तुम्हाला कळणार नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? काही काही प्रार्थना फुल आतून असतात, काही काही प्रार्थना सिंपल करून जातो. रिझल्ट आपलं वाटतं प्रभू माहित नाही कसा पंच बसवून टाकलं. मी तेवढी तळमळ दाखवलेली, तळमळ थोडी काम होतं, ख्रिस्ताच्या कृपेमुळं काम होतं. समजतं ना या ठिकाणी? म्हणून ज्या प्रकारे त्याला कळलं नाही आम्हाला पण कळणार नाही. कधी आपल्यावरचं मुख प्रकाश लोकांवर पडू लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज देवाला काम करूया. जे त्यांनी केलं ते आम्हाला करायचं नाही. आम्हाला देवाची वाणी पाहिजे, आम्हाला प्रभूचा मुख प्रकाश पाहिजे. आणि तुम्ही बसा, पहा काय होईल. लोक घरी येतील तुमच्या, लोक चालता फिरता ऑफिसमध्ये, लोक बाजारामध्ये ॲटोमॅटिक येऊन तुमच्याशी बोलतील, तुम्हाला म्हणतील का मला काहीतरी सांगायचं वर का, काहीतरी प्रॉब्लेम आहे, डिस्कस करतील तुमच्याबद्दल येऊन. का? कारण तुमच्यावर तो तेज आहे, तुमच्यावर तो प्रकाश आहे, आणि तो प्रकाश त्यांच्यातला अंधार मोकळा करतोय, तो आकर्षित करतोय का तुमच्याकडेच येऊन आपलं मन मोकळं करावं. हा काय प्रभूचा मुख प्रकाश काय आहे? मुख प्रकाश जो लोकांना तुमच्याकडे काय करतो? आकर्षित करतो. का बाबा तुझ्याकडेच येऊन माझं मन काय करावं? मोकळं करावं. तुलाच येऊन सांगावं असं मला वाटतं. त्याला ही भाषा नाही कळत, पण जर बायबल वाचत तर मग आम्हाला कळतं कसं का होतं. हे असंच होत नाही. तू जर देवाच्या पायापाशी बसतो, तू जर देवाच्या भाषणात तुझ्यात परवानगी देतोय, तर लक्षात ठेवा आता तुझा मुख प्रकाश लोकांवर पडू लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्ही या मुख प्रकाशाची आवड धरली पाहिजे. बायबल सांगतं त्या शमोनी स्त्रीबद्दल, जिला 5 नवरे होते आणि ती 6व्या बरोबर राहत होती, आणि त्यावेळेस प्रभू येशूच्या सानिध्यात ती जाती, तिला सत्य कळतं, ती त्या सत्याचा स्वीकार करते आणि पूर्ण कुठं पळत जाती? गावामध्ये. अशी स्त्री का जिचं कॅरेक्टर खराब आहे, त्या स्त्रीची वाणी ऐकून सर्व गाव कुठं जमा होतं? विहिरीवर. येस, येशूजवळ येतं. कुठं येतं? येशूजवळ. जो गावाच्या बाहेर होता, जो कुठं होता? गावाच्या बाहेर. अशा स्त्रीद्वारे का जिच्याद्वारे सेवा घडू शकत नाही. एवढी गर्दी शिष्यांनी पण नाही आणली. ते म्हणायचे बाबा नाही देत एंट्री, जाऊन टाक.
तो म्हणायचा ना शिष्यांना का जा आपण त्या गावात जाऊ, ते म्हणायचे आम्हाला जागा देत नाही. एक काम कर, शाप दे ना गावाला. ही स्त्री गेली आणि सर्व गावाला गोळा करून आणली. ते काय म्हणले, प्रभू एंट्री देत नाही, जाळून टाक. ही पळाली आणि पूर्ण गावच गोळा करून आणली. कोणाच्या सानिध्यात होती? येशूच्या. येशूच्या. म्हणून ज्यांना सेवा करायची त्यांनी देवाच्या सानिध्याची आवड धरायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, तुम्ही ते सानिध्याची आवड धरा. धरायची. एकदा का ते सानिध्य तुम्हाला आराधना करायची, तुम्हाला प्रार्थना करायची, तुम्हाला वचन सांगायचंय, तुम्हाला लोकांचं सांत्वन करायचंय, मुख प्रकाश गरजेचं आहे. तेच गरजेचं आहे. जर तुम्ही वाणी घेत नाही, मुख प्रकाश घेत नाही, जर तुमच्यावर इनोव्हेटिंगच नाही, तुम्ही कोणता मुख प्रकाश लोकांवर पाडणार आहे जाऊन? कोणता मुख प्रकाश त्यांच्यावर येणार? ते वाट बघतील कधी जाणार. काय बघतील? वाट बघतील कधी चालले, कधी चालले. पण जर तुमच्यावर मुख प्रकाश आहे, ते आवड धरतील कधी येणार, कधी येणार, कधी येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजलं इथपर्यंत? मे बी याचा नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट वीकला घेऊ. किती टाईम झाला? 8:30. ओके. याचा नेक्स्ट पार्ट हाच आहे की जसं आपण पाहिलं का मुख प्रकाश लोकांवर पडतोय, मग जसं आम्ही देवाच्या सानिध्यात बसू नेमकं काय रिझल्ट येईल, मे बी देवाची इच्छा असेल तर आपण नेक्स्ट वीक पाहूया. आपण उभा राहूया, प्रार्थना करूया. हे पित्या परमेश्वर, तू आम्हाशी बोलला प्रभू. धन्यवाद येशू. परमेश्वर, तुझा मुख प्रकाश किती गरजेचा आहे. यस यस. तुझी वाणी प्रत्यक्षात किती गरजेची आहे हो प्रभू. ईश्वराजा. इस्रायलने गमवली प्रभू, यस. आणि आम्ही पण पुष्कळदा गमवतो प्रभू. हो ईश्वराजा. आम्ही फक्त प्रभू एक विशेष दिवसाच्या मर्यादेच्या प्रार्थनेवर निर्भर आहोत. हो ईश्वराजा. एक विशेष टीव्हीच्या संदेशावर आम्ही निर्भर आहोत. यस यस. हे प्रभू, तू म्हणतोस का प्रभूच्या प्रार्थनेत रोज ही भाकर ग्रहण करा. Yes. ही भाकर तुम्हासाठी मी दिली, हो ईश्वराजा. कारण ही भाकरीद्वारे माझी वाणी तुम्हाला मिळती. यस. या भाकरीमुळे तुम्ही माझ्या सानिध्यात येता, माझा हो, मुख प्रकाश तुम्हाला प्रकाशमय होतो. हालेलुया. आणि ही वाणी तुम्हाला आतून स्वच्छ करते. Yes, हा मुख yes. प्रकाश तुम्हाला अंधारापासून मोकळं करतो. हो, ईश्वर. आणि एकदा का तुम्ही या वाणीला, या प्रकाशाला परवानगी दिली, Yes. हा प्रकाश तुमच्यातून बाहेर वाहू लागेल. हालेलुया. हे प्रभू, मी प्रार्थना करतो Yes. का जे रोज बायबल वाचत नाही, हो ईश्वराजा. जे प्रत्येक क्षणात आत्म्यात तुझ्या बरोबर लिंक नसतात, यस. कनेक्ट नसतात माझ्या हो परमेश्वर, ईश्वराजा. जे थोड्या वेळेसाठी एक आपला वेळ द्यायचा म्हणून तुला देतात. Yes. प्रभूचे इथं आहे, जे टीव्हीवर पाहत आहेत, अशा लोकांसाठी मी प्रार्थना करतो Yes. का प्रभू हे वचन आज त्यांच्या हृदयात फिरू दे प्रभू. फिरू दे प्रभू. कारण तू म्हणतोस काही तू तुझ्याबद्दल खूप छोटा विचार करतो, यस. मी मोठ्या बहुत्याने तुझा उपयोग करणार आहे. हालेलुया. पण जर तू तुझ्यात मला काम करू देणार नाही, तुझ्यात माझा प्रकाश मला कार्य करू देणार नाही, तर ऐक, तुझ्यातून प्रकाश बाहेर जाणार नाही. यस. मला तुझ्यात काम करू दे. माझ्या मुख प्रकाशची आवड धर. यस. ज्या प्रकारे दावीद म्हणतो का ज्या प्रकारे हरिण पाण्याच्या ओघासाठी धापा टाकते, माझा जीव तुला भेटण्यास उत्सुक आहे हो, प्रभू. ईश्वराजा. प्रभू, आमच्यामध्ये ती उत्सुकता होऊ दे. यस. कुणी आम्हाला म्हणावं बायबल वाच म्हणून आम्ही का वाचावं प्रभू? हो, आमच्या मनात का तुझ्याबद्दल ते प्रेम जागृत होत नाही हालेलुया. प्रभू? ज्या प्रकारे जगिक प्रेमामध्ये आम्ही ओढल्या जातो, Yes. त्याला भेटण्याची इच्छा अपेक्षा धरतो, प्रभू खरा प्रिय कर तू आहे माझ्या यस परमेश्वर. माझ्या देवा. मग तुला का नाही आम्ही भेटत प्रभू? हो ईश्वर. का नाही तुझ्या बरोबर हालेलुया. टाइम स्पेंड करत माझ्या परमेश्वर? हालेलुया. कारण प्रभू आदमा बरोबर तू काही वेळ घालायचा प्रभू, हो माझ्या देवा. आणि तू पण तुझी इच्छा होती का हे इस्रायल बरोबर पुन्हा ते दिवस यावेत, यस. मी पुन्हा त्यांच्याबरोबर वेळ घालावा. पण ते म्हणले का नाही, देव आम्हाशी न बोलो, मोशे आम्हाशी बोलो. यस. प्रभू, तू म्हणतो का आता आत्मा मी पाठवला, मला पुन्हा ती सहभागिता पाहिजे जी आदमाबरोबर होती. यस. त्या बागेत आम्ही बसायचो, गप्पा मारायचो, मी आपलं मन त्याला सांगायचो. प्रभू, तुला पुन्हा ते दिवस पाहिजेत माझ्या हो प्रभू. ईश्वराजा. पण प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला हरू देऊ नको प्रभू. धन्यवाद ईश्वर. लॉर्ड, तुझा मुख प्रकाश प्रत्येकांवर आहे. हो यस माझ्या देवा. मी प्रार्थना करतो हालेलुया. का प्रभू, यांच्यात जो अंधार आहे, यस. अल्लडपणाचा परमेश्वर, यस. तुझ्या वचनाच्या प्रती जो गांभीरपण नाहीये प्रभू, हो ईश्वराजा. तो निघून जाऊ दे माझ्या निघून पित्या. जाऊ दे येशूच्या आणि नावात. आम्हाला तुझं महत्व समजून येऊ दे पित्या. यस माझ्या देवा. प्रभू, जितकं आम्ही जगामागं पळतो हालेलुया. त्यापेक्षा अधिक तुझ्या मागं पळण्याची कृपा आम्हाला दे हो प्रभू. यस. आणि आम्हाला तुझा गौरव हो दे. हो यस जी माझ्या इथं देवा. आहे, जे टीव्हीवर पाहत आहे, यस. या प्रत्येकांवर मी आज तुझा मुख प्रकाश मोकळा करतो मोकळा करतो आणि ईश्वर. प्रार्थना करतो Yes. का परमेश्वर यांचं हृदय परिवर्तन होऊ दे प्रभू. यस. हे प्रत्येक जण तुझ्या पायापाशी बसण्याची आवड धरू दे हो पित्या. माझ्या देवा. आणि यांच्यात तुझा गौरव हो दे. हालेलुया. सर्व गौरव देऊन ही प्रार्थना येशूच्या नावात मागतो. आमेन.